तालुक्यातील रेलगाव, पिंपळगाव, वळण, वाहेगाव, आडगाव, बुद्रुक, वानेगाव तसेच अंतर्गत येणाऱ्या सर्व बस्त्यांमध्ये शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार रॅली आणि कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आल्या। यावेळी मतदारांशी थेट संवाद साधत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आलं। ही प्रचार मोहीम भाजपा गणोली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निखिल चव्हाण आणि वानेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार सुजाता विकास बनकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली। प्रचारादरम्यान आदर्श गाव किनगाव ते आदर्श गट गणोली या संकल्पनेवर आधारित गेल्या काळात झालेल्या विकास कामांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली। यामध्ये रेलगाव ते वानेगाव रस्त्याचं सिमेंटकरण, वानेगाव ते शिरोडी बुद्रुक रस्त्यावरील पुलाचं बांधकाम, पाळावस्ती रस्त्यावरील पुलाचं काम, अंतर्गत रस्त्याचं खडीकरण आणि मजबूतीकरण, शेतवस्ती रस्त्याचा विकास आदी विकास कामांचा समावेश आहे। यावेळी बोलताना निखिल चव्हाण म्हणाले, सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहून स्थानिक प्रश्नांची जाण, प्रशासनाचा अनुभव आणि विकासाची स्पष्ट दिशा घेऊन आम्ही फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून काम करत आहोत। आदर्श किनगाव प्रमाणे संपूर्ण गणोरी गट आदर्श करण्याचा आमचा निर्धार आहे। तर सुजाता बनकर यांनी पंचायत समिती स्तरावर महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रभावीपणे काम करण्याचं आश्वासन दिलं। प्रचार रॅली आणि कॉर्नर बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून झालेल्या विकास कामांच्या विश्वासावर भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केलाय।